नांदेडच मध्ये युती नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाची युती आहे आणि आमच्या बालाजीराव कल्याणकर आमदार साहेबांना जे बांडगुळ म्हणतात ते स्वतः ते बांडगुळ आहेत आणि ते बांडगुळ कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे। आणि याच्यामध्ये स्वतः जे आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण पडल्याच्या नंतर आपण जे रॅलीमध्ये जाऊन हार घालतो तो स्वतः आपण आत्मपरीक्षण करा ना। निष्ठावंत शिवसैनिकांना काल परवा आलेल्या शिवसैनिकांनी शिकवायची गरज नाही। बरं, बालाजी कल्याणकरांनी स्वतःच्या पोरासाठी मोठं पद मिळावं म्हणून भाजप सोबत युती केली। स्वतःच्या पोरासाठी म्हणून केलेली नाही भाजपा सोबत युती, तो युती केली महानगरपालिकेच्या विकासासाठी, नांदेड विकासासाठी। आणि महाग 3000 कोटीचे काम आमदार बालाजीराव कल्याणकरांनी आणले। त्या विकासामध्ये आजही काम चालू आहेत, पूर्वी काम झाले होते। आणि पोराच्या विकासाचे पोराच्या जर याच्यासाठी जर करायची असते युती तर पूर्वीच केली असती भाजपासोबत, नाही असं नाही। पण त्यावेळेस युती करणार होते, पण आम्हाला शिवसैनिकाला न्याय द्यायचा होता। शिवसैनिकांना न्याय देण्यामध्ये आम्ही 40 उमेदवार सगळ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला आम्ही न्याय दिला आणि उमेदवारी दिली। त्याच्यामध्ये लक्ष्मी पुढं धनशक्ती ही कमी पडली आणि विकासाच्या कामावर आम्ही मतदान मागितलं। आणि स्ट्राईक रेट जे आहे भाजपाच्या नंतर आमचाच रेट आहे किंवा याच्यामध्ये आम्ही सेकंड नंबर मध्ये नांदेड शहरामध्ये शिवसेनाच आहे। बरं, ते तक्रार करणार आहेत एकनाथ शिंदेकडे? तक्रार करू शकत नाही। तक्रार काल परवा आलेले जाऊन शिंदे साहेबांकडे तक्रार करायची नाही। शिंदे साहेबांच्या आदेशाने युती झालेली आहे आणि शिंदे साहेबांनी युती करावी। आमचे 3 उमेदवार नांदेड उत्तर मध्ये आलेले आहेत, एक दक्षिण मध्ये त्यांनी होऊन पाठिंबा दिला। आम्ही कोणाला बोललो नाही, दोन्ही आमदारांनी पाठिंबा दिला। सिडकोमध्ये एकही शिक्षणाचा नगरसेवक एक आला ना, सिडकोचा प्रश्नच नाही। सिडको मध्ये सगळे ते असंच बांडगुळ स्वतःच राहिल्यावर ते त्याच्यामध्ये कसे निवडून येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।